बाळा वो बघे ना वो का छान आहे. चांगला कार्यक्रम झाला जयंतीचा, दत्त जयंतीचा, आपल्या गुरुपौर्णिमेचा. आपला आशीर्वाद सर्वांनी घेतला तिथे चांगला. नेहमीप्रमाणे लोक आले मोठ्या प्रमाणात आणि आम्ही वाट बघतो आता परत आपण सगळे त्याने वाट बघतो आम्ही. आपापसात चर्चा करू नका. जे चाललंय त्याकडे लक्ष द्या. आपापसात चर्चा करू नका. आनंदाचा आनंद घ्या.
आता हा कार्यक्रम झाल्यानंतर अन्नाचं चित्रफित दाखवायची ती तयारी ठेवा. 15 मिनिटाची चित्रफित आहे ती दाखवली तरी चालेल. आता नाही तर नाही गेला फक्त अन्नाचीच गेला. त्या आधी झाल्यानंतर आपल्याला आनंदचं चित्रफित दाखवणार आहे. हा लगेच दाखवा नंतर मग पाहुण्यांचं बोलणार. आता आरती चालूच राहू द्या. ते चालूच ठेवा. हा हो. Yeah.
या लहान मुलांनी सद्गुरू अण्णा महाराजांवरून नारायणी बावन्नी असा हा एक छोटं पुस्तक लिहिलेलं आहे. सद्गुरू अण्णा महाराजांनी त्याला कृपा आशीर्वाद दिले. आशीर्वादानं फक्त लिहिले चैतन्याने. त्याचं प्रकाशन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सन्माननीय भरतनाना क्षीरसागर टेंबे स्वामी नितीनजी त्यांना बुद्धी दिली, त्याच्याकडनं लिहून घेतलंय, वधून घेतलंय हा निमित्त मात्र. जोरदार टाळ्या. जरा शांतता पाळा. आज गुरुपौर्णिमा, गुरुचं पदपूजन करावं, दर्शन घ्यावं, ही अखंड चाललेली परंपरा आजही या ठिकाणी आपल्या सर्वांचे सद्गुरू अण्णा महाराजांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा दवाखान्यात त्यांचे पदपूजन केलेलं आपण सगळ्यांनी स्क्रीनवर सगळ्यांनी आशीर्वाद यातला सगळ्यांनी पाहिजे. त्यांच्या खूप आशीर्वादाने खरं म्हणजे आपण सर्वजण त्या ठिकाणी भाग्यवान आहोत. आणि मुख्यत्वे माझ्या या पुरंदरच्या भूमीमध्ये सद्गुरू नारायण महाराजांच्या आशीर्वादाने दत्त महाराजांचा वास या ठिकाणी आला आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनाच आदरणीय सद्गुरू अण्णा महाराजांचे आशीर्वाद मिळाले. आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मला वाटते 6 ते 7 महिन्यानंतर आज आपल्या सर्वांनाच अण्णांच्या चेहऱ्यावरचं चैतन्य आशीर्वाद त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आपल्या सगळ्यांना त्याचं समाधान झालेलं आहे. जास्त बोलण्यापेक्षा खरं म्हणजे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी कल्पना आहे की जवळपास 1600 वर्षांनंतर या अखंड हिंदुस्थानामध्ये खऱ्या अर्थाने चारधाम उभं करण्याचं काम हे सद्गुरू अण्णा महाराजांनी या हिंदुस्थानच्या 4 दिशांना त्या ठिकाणी केलं. आणि एक व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारे काय घडू शकतात हे सद्गुरू अण्णा महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं. आजही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी आलो असताना आपण ती चित्रफित त्या ठिकाणी बघितली. आज खरं म्हणजे अण्णा महाराज जरी आपल्याशी बोलू शकले नाहीत तरी स्वामी महाराजांच्या वाणीतून त्या ठिकाणी अण्णा महाराज आपल्या सर्वांनाच आशीर्वाद त्या ठिकाणी देणार आहेत. आज मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने आपल्या सर्वांचंच या ठिकाणी खूप मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि लवकरच प्रत्यक्ष स्वरूपामध्ये अण्णा महाराज आपल्या सर्वांच्या मध्ये लवकरात लवकर येतील ही आम्हा सर्वांच्यासाठी खूप मोठी आशीर्वाद राहील एवढं त्या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम तस्मै श्री गुरुवे नमः. हे वेदवंदन आहे, हा नमस्कार आहे. आणि आजचा दिवस व्यास महर्षींचा आहे आणि व्यास महर्षींना आपण वंदन केलेलं आहे. संगती पंगती कशा धराव्यात, कुणासंग राहावं कुणासंग न जावं हे व्यास महर्षींनी शिकवलेलं आहे. ती शिकवण आज आपण सर्वांनी जतन केलेली आहे. म्हणून अण्णा महाराजांनी ही कीर्ती जगामध्ये पसरवलेली आहे. माणसाला किती करा तुम्ही, परंतु संगतीचा परिणाम असतो. आणि आज व्यास पौर्णिमेत आपण सगळे जमलेलो आहोत. व्यास महर्षींनी प्रत्येक वेळेला जे शिकवलं जे घडवलं त्याचंच आज आपण निवारण करतोय. व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ लिहिला,
अण्णा महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण ते कधी कसे लिहिले? महाभारत लिहिताना भारताला प्रदक्षिणा घातलेली आहे, ग्रंथामध्ये नामदेव ग्रंथामध्ये आहे. आणि ती प्रदक्षिणा करून आल्याच्या नंतर महाभारत ग्रंथ लिहिला, रामायण लिहिलं वाल्मिकांनी, पण मार्गदर्शन व्यास महर्षींचं होतं. महाभारत लिहिला असेल, भागवत ग्रंथ लिहिला, 11 पुराणे लिहिली, पण त्याला संगत कोणाची होती? व्यास महर्षींची होती. पण भारताला प्रदक्षिणा घालून आले आणि त्यांनी हे ग्रंथ लिहिले. अण्णा महाराजांनी भारताला प्रदक्षिणा घातली आणि चारिधामाची निर्मिती केली. आणि चारिधामाची निर्मिती निश्चित केलेली नाही, अनंत लोकांचं कल्याण केलेलं आहे. हजारो लोकांचे, हजारो कुटुंब सुखी केलेली आहे आणि निर्हेतुक केलेली आहे. त्याला संगत मंगत लागती. मला सांगायचं, आज आपण या ठिकाणी आहोत, हे कोणामुळे आहोत? हे नारायणपूर दादा काही नव्हतं आमच्याकडं, पण अण्णा महाराज नसते ना, ज्याप्रमाणे सूर्यगोला साकात सामना ते नारायणपूर दिसलंच नसतं, काहीही नव्हतं. काय जेवण साहेब, तुम्ही लहानपणी ऐकलं असेल, तुम्ही शाळेला जात होता, काही परिस्थिती होती, परंतु एकट्या अण्णा महाराजांनी वैभव केलेलं आहे. इथं पूर्वीचं काही नाही दादा, काही नाही. शंकराचार्य ब्रह्मचर्य तपश्चर्या केलेली परिस्थिती नसताना आणि नंतर वैभव केलेलं आहे. तुम्हाला सांगायचं, एकलव्य होते आणि एकलव्य द्रोणाचार्याचे शिष्य होते. द्रोणाचार्याला विनंती केली की मला चक्रव्यूह फोडण्याची शक्ती द्या, परंतु एकलव्याने सांगितलं, द्रोणाचार्याने विचार केला, मी काय तुला शक्ती देणार नाही. या एकलव्याने द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा केला आणि त्या पुतळ्याची भक्ती केली आणि विद्या प्राप्त करून घेतली. आता विद्या प्राप्त करून घेतल्यानंतर प्रश्न पडला गुरुला, अरे म्हणजे शिष्य आपला आहे, त्यांनी केली शक्ती, पण त्यांनी काय सांगितलं, मला काय दान देतो? त्यांनी उजवाचा अंगठा दान दिला. त्याला गुरु सेवा म्हणतात, त्याला गुरु भक्ती म्हणतात. की गुरुची सेवा करायची तशी नाही. आमच्याकडे चिकार साठलेले समाजात गाठलेला आहे. आज आमच्याकडं कार्यक्रमानिमित्त आमचे पाहुणे दादा आलेले आहेत. दादांचं लाख मोठं सहकार्य आम्हाला हे चारिधाम करताना दादांनी आम्हाला, दादा विवेकांनी रात्री सहकार्य केलं आहे. दत्त महाराजांनी तुमचं कधीच मागं न पाहता तुम्ही आमचं जे नारायण चौथं धाम उभं केलं, त्याची पाईक दादा आहे. संकटकाळी वेळ आहे, त्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाला आमचे बोलला दादा असतील. पागे साहेब होते, आहेत. भारदेश साहेबांना आणण्याचं काम त्यांनी केलं, बाबासाहेबांना आणण्याचं काम दादांनी केलं, पण प्रत्येक घडवण्याचं माणूस काम केलं. आमचे नागपूरवाले देशमुख आलेले, नागपूरला जायचं म्हणजे आनंद देशमुख सरांच्याकडे जायचं. भारत प्रवेशाला गेलो होतो त्यावेळेला 110 लोकांना 15 दिवस अन्नपूर आणलंय माणसाने मारून गेलो. ही शक्ती कोणाची? अरे अण्णा महाराजांची. दादांची ती अवस्था. बाळासाहेब आमचे सरदार आहे, आमचे बाळासाहेब राहिले होते मार्केटिंग कमिटीला, फक्त वेळेपड हात लावले अंगाला. काय बाळासाहेब? फक्त अंगाला गाडीतून उतरला, काय करायचं? अण्णा अण्णा मध्ये जा. अशी कोणती ठिकाणी घेते ठिकाणी नेता आमची इंदुशे बरोबर पाठी, वा वा वा. पण ऑपरेशन करायला सांगितलं, लिव्हर खराब झालाय, रडतय रडतय रडतय, आणि म्हणजे उठ जा, लिव्हर चांगला आहे. कुठे काय? त्याच्या पलीकडं आमच्या पाटील साहेब पंढरपूर चेअरमन, केवढी शक्ती केवढी भक्ती आहे त्याची. विवेकानंदांनी काय सांगितलं होतं, माझे अविवेक गुरुचं नाव घ्या आणि कपाळाला माती लावा, तुमचं कोणतेही काम होईल. तसं अण्णा महाराजचं नाव घेतोय आणि कोणतंही काम करण्याची ताकद असेल तर त्या गायीकडे आहे. परवा आम्ही सांगून टाकतो, अण्णा महाराजांनी पंढरपूर दिवसांचं पंढरपूरमध्ये आपल्याला प्रवेशाला बांधायची. आमच्या वारकरी मंडळांनी विचार केला, गेलो, आमच्या चेअरमननी सहकार्य केलं, सगळी खडी दिलेली आहे त्या ठिकाणी. कोणा शक्ती?
तुम्ही सांगा आमच्या आमदार साहेब अख्खं सिमेंट दिलंय फक्त आनंद आज 1000 फुट सिमेंट दिले प्रत्येकाची शक्ती आहे फक्त आनंदाचं नाव सांगायचं पण त्या भावनेत तुम्ही घेतलं पाहिजे 4 लाख टाटा मानवते कांना नाही दादा 4 लाख बांधाने 1 रुपया जवळ नसायचा हा बाप नसेल प्रत्येक वेळेला नडलं नाही कुठं आणि अण्णांनी असं कुणाला कधी केलं नाही असंच केलं कधी हात कुणाला पसरलेला नाही शक्ती आणि भक्ती कुणी आमच्या शिष्यांनी आम्हापासून काम केलेलं आहे ही 4 लाख उभं करणं सुद्धा 14 वर्षामध्ये उभी केलेली आहे हे कोण करू शकतं शंकराचार्यांनी मठ बांधले अण्णा महाराजांनी मंदिर बांधली त्या टायमाला असले त्यांचे शिष्य आणि आमचे शिष्य देवासारखेच आहे त्यांना खरोखर अभिनंदन करतो अशी शिष्य म्हणून त्याला भाग्य लागतो जशी मुलं मिळायला लागतो तशी शिष्य मिळायला भाग्य लागतं पण ही शक्ती आहे बाळासाहेब तुम्ही सांगता बरोबर आहे माणसं आहे रस्ता चांगलाय पण चालणारी माणसं कुणी सरळ केली अण्णा महाराजांनी सरळ केली ही सरळ कुणी केली अण्णा महाराजांनी केलेली आहे या कार्यक्रमाला हजर राहण्याकरता सर्व मंडळी आहेत आमची एलिगेड आहेत आमचे काय सर्व मंडळी बोलण्यासारखं शिकाय आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो शेवटी आमचे पत्रकार बंधू आहे बरं सहकार्य केलंय असं सहकार्य आमचं डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट बंदोबस्त क्लिअर केलेला आहे पत्रकार बंधूंनी डिपार्टमेंटनी सर्वांनी मुलाखत म्हणून सहकार्य केलेलं आहे म्हणून त्यांना अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आजच्या पौर्णिमेचा अन्नदान आहे कैलासवासी दोरवाणकर यांच्या समानार्थ रतनसिंग देवडा आणि भरतसिंग देवडा आणि पिंपरी चिंचवड यांनी केलेला आहे म्हणून यांना यांच्या कुटुंबियांना सुखानं टाळणं आशीर्वाद द्यायचा दादा नारायणपूरला अन्नदान चालू केलेलं 45 वर्ष झाली 45 वर्ष 55 वर्ष एकही दोरा कमी नाही नंबर लावून लोक आहे आता 1 वर्ष बुक आहे ना 1 वर्ष बुक आहे आणि तुम्ही हा कसा प्रसाद आहे आमटीचा प्रसाद आहे आमटीचा मला तरुण मंडळाला सर्व सांगायचंय दादा बरोबर आहे व्यसनमुक्ती करायचं नारायणपूर आमची आमटी पिऊन जाण्याचं नाव घेऊन नाही तुम्ही सुद्धा तर नारायणपूर बंद करून फक्त तुम्ही मन वळायचं आमटी वेस 1 ग्लास आमटी वेळा तुम्ही किती व्यसन बा तुमचं व्यसन मन जाणारच नाही आमचे परवे आमच्याकडे मर्या पैशाला मध्ये दिले आमचे निस काय द्या तुम्ही कसे होता कुणामुळे झाला अन्नामुळे म्हणून हे तर काही नको आपल्या राजकारणाचा विषय नाही समाजकारणाचा विषय समाज सुधारत आपल्या अण्णांनी सुधारलेला आहे समाजामध्ये जे घटक पेलेला आहे आमचे हजारोचे प्रपंच आमची शिष्यांची मी संपत्ती सांगत नाही पण संतती मात्र 1 नंबरची आहे शिष्यांची वाड्याचे वाल्मिकी केले सर्वांना वाड्याचे वाल्मिकी कोणी केले अण्णा महाराजांनी केले म्हणून आज तुमचं भवितव्य उभं राहिलंय आपल्याकडे शिकार आहे सांगण्यासारखं प्रत्येक व्हिडिओ मी थांबतो आणि आता पुढील पौर्णिमा ती नारळी पौर्णिमा आहे वार आहे सोमवार आणि तारीख आहे 19/8/2024 ही पौर्णिमा आहे याची नोंद घ्यायची सर्वांना आग्रहाची प्रेमाची विनंती होती या विनंती मंडळी आलेला सर्वांनी सहकार्य करायचे महाप्रसाद पोटभर केलेला आहे पण शिस्तीने घ्या ही नम्र विनंती आहे जातानी शांततेचा ही विनंती आहे आणि आपले पत्रकार बंधू आहेत यांचं परत अभिनंदन करतो सर्वांनी हातवर काढ त्यांचं म्हणणं श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव सद्गुरू महाराज की सद्गुरू महाराज की सद्गुरू महाराज की यानंतर शेवटी आता स्वामी आशीर्वाद देतील 5 मिनिटं बोलतील सर्वांना आशीर्वाद थांबायचं नंतर आपली आरती होईल घेतलं
सर्वांनी मनाच्या अंतकरणापासून भजन करायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माऊलींनी हरिपाठामध्ये काय म्हटले? देवाची द्वारी तेने मुक्तिचारी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हा बरोबर आहे. तेच वाक्य या ठिकाणी लागू होते का नाही? तर सगळे जण क्षणभर नाही 2 तास उभे. काय एक क्षण नाही तर 2 तास उभे, तर त्यांना किती काय मिळून जाईल? त्याची गणना कुठंच होऊ शकत नाही. त्या पुण्याला गणना कुठंच नाही. इतकी ताकद आज या ठिकाणी अण्णांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. आणि म्हणून एकच मी सांगेन, आपण काही उभे आहेत, काही बसलेले आहेत, प्रत्येकाला त्रास होतोय. पण तो त्रास जर घालवायचा असेल तर मनामध्ये नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून मी बोलते त्याकडे लक्ष देऊ नका. मनामध्ये सतत दत्त महाराजांचं नामस्मरण करत राहा. इतर विचार करण्यापेक्षा आपण जे प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलोय ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला नामस्मरणाची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने, जे उभे असतील, जे बसलेले असतील, प्रत्येकाला त्रास होतोय. म्हणून प्रत्येकाने मनामध्ये दत्त महाराजांचं सतत नामस्मरण करत राहा. दत्त महाराजांचं नामस्मरण केल्याने तुमचा जो त्रास आहे तो क्षणाभरात निघून जाणार आहे. कसलाही त्रास राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करत राहा. आणि आज या ठिकाणी व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्यामध्ये सर्व क्षेत्रातील पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचं मार्गदर्शन आपणास झालेलं आहे. आणि प्रत्येकाने त्यांच्या प्रमाणे सर्व काही सांगितलेलं आहे. त्यावर मी
आमचे पाटील साहेब असतील, बरगोडे पाटील साहेब असतील, त्यांना मी सांगू इच्छितो, आपण बोललात की आपण अण्णांची जागा चालवायची, तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच होऊन गेले, परत नाही. तसेच विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज सुद्धा एकदाच, परत नाही. पण आपण त्यांचे शिष्य म्हणून कायम राहू. त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. आम्ही 84 लक्ष योनी जन्म जरी घेतला तरी आम्ही त्यांची जागा कधीच घेऊ शकत नाही. आपली ती योग्यता नाही. आपली योग्यता त्यांच्या चरणाजवळ आहे. त्यांच्या चरणावर जो आनंद आहे, त्यांच्या चरणाशी बसण्याचा जो आनंद आहे, तो आनंद त्यांच्या दुसरा कुठलाही नाही. म्हणून मी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण तो शब्द, तर ठीक आहे चला माघार घ्यावी. तर हा संतांचा महिमा सांगायला आहे की संतांची संगत आपल्याला ज्यावेळेस लाभते त्यावेळेस आपल्याला खूप काही आनंद मिळून जात असतो. म्हणून संतांची संगती खूप काही महत्वाची आहे. म्हणून व्यास महर्षी या देवांचे गुरु, आज त्यांची पौर्णिमा, त्या पौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलोय आणि त्या पौर्णिमेला सर्वांनी आनंद घेतलेला आहे. आणि व्यास महाराजांनी जे काही कार्य या भारत भूमातेसाठी केलेलं आहे, या विश्वासाठी केलेलं आहे, 18 पुराणे जे लिहिलेले आहेत त्या पुराणांमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीचं महात्म्य, संस्कृती कशा पद्धतीने आहे ते सांगण्याचं काम केलेलं नाही. तेच काम अनेक संतांनी आज चालवत आले. माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, असे विविध संत आहेत. त्या संतांनी हे कार्य चालू ठेवलेलं आहे आणि ते कार्य अण्णांनी सुद्धा चालू ठेवलेले आहे. आणि तेच कार्य आपण सुद्धा पुढे आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि आपण इतरांना सुद्धा आनंद द्यायचा. म्हणून संतांची संगत खूप महत्वाची आहे. म्हणून त्यासाठी मला एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. पूर्वीच्या काळी एक साधू संत एका गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्यानंतर ते 2 दिवसासाठी मुक्कामासाठी त्या गावामध्ये जातात. आणि गावामध्ये एक व्यसनी गृहस्थ त्या संतांच्या जवळ जातात आणि त्या संतांची सेवा करू लागतात. आणि ते सेवा करता 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 त्या साधू महाराजांना शंका आली की हा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. तर ते कसलं व्यसन होतं त्याला, तर अफूचं व्यसन होतं. तो अफू रोज ओढायचा, खायचा अफू. तो मग तो नियमाने अफू खात नव्हता, पण तो रोज अफू मात्र खायचा. आणि हे एक दिवस त्या महाराजांच्या लक्षात आलं. आणि महाराजांच्या लक्षात आल्यानंतर तो गृहस्थ थोडासा लाजला आणि महाराजांच्या जवळ गेल्यानंतर महाराजांना त्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर महाराजांना तो सांगितलं की महाराज, तुम्ही सगळं सांगा पण हे व्यसन सोडायला मला काही सांगू नका. काय म्हटला, सगळं मला सांगा पण व्यसनाच्या बाबतीत काय मला बोलू नका, मी ते काय ऐकणार नाही. तर अशा पद्धतीने साधू महाराज म्हणले, अरे मी तुला व्यसन सोडायला मुळे सांगणारच नाही, मी तुला सांगेल की तू रोज व्यसन कर, तू रोज व्यसन कर. असं म्हटल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. वा वा वा, असे महाराज असावे की व्यसन न सोडायला लावणारे असे महाराज असावे. बाकीचे महाराज सांगतात की व्यसन सोडा, व्यसन सोडा, व्यसन सोडा, पण हे उलट सांगतायत व्यसन करा, व्यसन करा. पण ते कशा पद्धतीने व्यसन करा, तर त्या महाराजांनी सांगितलं तू व्यसन कर, व्यसन सोडू नको, परंतु व्यसन करताना नियमितपणाने व्यसन कर, मोजून व्यसन कर. काय सांगितलं, तू व्यसन कर पण मोजून व्यसन कर. म्हणून त्यांनी त्याला अफवा आणायला लावले आणि वजन आणायला लावला आणि 5 किलोचं एक वजन आणायला लावलं. ते वजनाप्रमाणे ते अफवा त्याला दिले आणि त्या महाराजांनी सांगितलं की बाकीच्यांना संशय यायला नको म्हणून तू काय काम कर, त्या वजनाच्या मापाचा एक खडू आण. काय आण, त्या वजनाचा मापाचा खडू आणि त्या खडूप्रमाणे तू तो अफू घे आणि तो रोज ते व्यसन तू करत जा. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे. मी त्यांनी खडू आणला आणि त्या महाराजांनी काय सांगितलं, रोज तो खडू त्याप्रमाणे आणल्यानंतर ते अफूचं व्यसन झाल्यानंतर एक रेष त्या खडूने ओढायची. काय करायची, रोज एक
रेष त्या खडूने ओढायची आणि रोजचं तुझं व्यसन करत जा. अशा प्रमाणे हळूहळू हळूहळू हळू त्या गोष्टी दिवस दिवस झालं, खडू संपत आला आणि ह्याचं आपोचं व्यसन सुद्धा संपुष्टात आलं. तर त्यावेळेस हा महत्वाचा भाग तुम्हाला समजला का? तर त्याला नाराज न करता त्या महाराजांनी त्याला खडूच्या माध्यमातून त्याचं व्यसन सोडवलं. काय केलं? खडूच्या माध्यमातून त्याचं व्यसन सोडवलं. त्याचप्रमाणे प्रपंच सुद्धा हा आफूचंच व्यसन आहे. काय आहे? प्रपंच सुद्धा सर्वांचं आफूचंच व्यसन आहे. आणि सद्गुरू अण्णा महाराजांनी आपल्याला ते सोडण्यासाठी काय दिलाय? खडू दिलेला आहे. आणि तो खडू कशाचा आहे? तर तो नामस्मरणाचा खडू आहे. कशाचा आहे? नामाचा आहे. दत्त नामाचा तो खडू आहे. तुम्ही प्रपंच करा. अण्णांनी सांगितलं नाही की तुम्ही प्रपंच सोडा म्हणून. अण्णांनी तुम्हाला कधी सांगितलं नाही की प्रपंच सोडा. तर प्रपंच न सोडता, प्रपंच सोडता सोडता परमार्थ करायला अण्णांनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि तोच खडू आपण रोज दत्त नामाचा खडू ओढायचा आहे. आणि या प्रपंचाच्या हाडगाडग्यातून तुम्हा सर्वांना जर सुटायचा असेल तर तो नामाचा खडू प्रत्येकाने अवश्य ओढला पाहिजे. आणि तो जर ओढला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून बराच वेळ झालेला आहे. या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्यायचे की अण्णांचा आपल्याला कृपा आशीर्वाद सदैव आहे आणि इथून सुद्धा पुढे राहणार आहे. काळजी करायची काही कारण नाही. जरी देहाने ते तिकडे असले तरी मनाने चैतन्य रूपे आपल्या सर्वांमध्ये वावरत आहे. आणि ही ऊर्जा आपण सतत आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवायची आणि ती ऊर्जा आपल्या कुटुंबाला द्यायची. एवढंच सगळ्यांनी महत्वाचा विषय समजून घ्यायचा आहे. आज या ठिकाणी समस्त पाहुणे आणि आपण सर्वजण मिळून आजचा या कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पाडलेला आहे. त्या ठिकाणी ज्यांना कष्ट झाले त्यांना दत्त महाराज त्यांचा फायदा, त्यांचं भलं केल्याशिवाय कदापि राहणार नाही, यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी आज बोलण्याचा भाग संपवतो. रामदेव. तर या ठिकाणी आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी शांततेत महाप्रसाद घ्यायचे. का आता दिलाय की नानाने एकदा आशीर्वाद, आता परत कशाला? परत नको. बरं, एकदा नानान सांगतायत म्हणून एकदा सर्वांनी हात वर करा. गुरुदेव दत्ता, गुरुदेव दत्ता, गुरुदेव दत्ता, गुरुदेव दत्ता, गुरुदेव दत्ता, गुरुदेव दत्ता. विश्व चैतन्य सद्गुरू नारायण महाराज की जय. वासुदेव महाराज की जय. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी शांततेत प्रसाद घ्यायचा. गडबड गोंधळ शांततेत प्रसाद घेऊन आपापल्या घरी अंदा जायचंय. जय
लावण्य सुंदर मस्त जीवाला तिथून निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती मोवाळू भावाती मोवाळू सरकारपूर गौरा आघाडी पंचानन मोवाळू गौराई शंकरी देवी देवाचे उद्गारे प्रभोटेला करा बलाचा उतारी जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती मोवाळू भावाती मोवाळू सरकारपूर गौरा जय देव हा नुसतं असून दे बाळा उभा घे ना उभा छानीने बोला की 2 शब्द बोला की दोन्ही बोला साहेब बोलतात तुम्ही दोघं बोला की अण्णा चांगला कार्यक्रम झाला जयंतीचा दत्त जयंतीचा आपल्या गुरुपौर्णिमेचा आपला आशीर्वाद सर्वांनी घेतला तिथे चांगला नेहमीप्रमाणे लोक आले मोठ्या प्रमाणात आणि आम्ही वाट बघतो अण्णा आता परत आपण सगळे नक्की या. आतुरतेने वाट बघतो आम्ही नमस्कार